हॅलो मित्रांनो, माझे नाव राहुल आहे आणि मी लखनौचा राहणारा आहे। मित्रांनो, माझा एक मित्र आहे आणि तिच्या मोठ्या बहिणीचे नाव आरती आहे आणि ती दिसायला एकदम सेक्सी पटाका आहे। तिच्या फिगरचे साइज 32-34-38 आहे, जे मला नंतर समजले होते आणि मला तर तिची मटकणारी गांड आधीपासून खूप सेक्सी वाटत होती। पण मी माझ्या मित्राच्या मैत्रीमुळे शांत होतो आणि काही पण करू शकत नव्हतो। मी माझ्या त्यांच्या घरच्या लोकांच्या माझ्यावर विश्वास नाहीसा करायला पाहत नव्हतो, पण मी हे सर्व काही विसरून तिला खूप जोरने जवले आणि तिला खूप जास्त मजा दिली। मित्रांनो, ही गोष्ट आजपासून काही 5 वर्षे पूर्वीची आहे आणि मी तुम्हाला सर्वांना ही घटना एकदम विस्ताराने सांगत आहे। मी मागचे काही वर्षे या गोष्टी वाचून खूप मजे केले आहेत आणि मला हे करून खूप मजा येते आहे। मित्रांनो, मी माझ्या त्या मित्राकडे पुन्हा पुन्हा जात होतो आणि तिच्या घरचे सर्व लोक पण मला खूप चांगला माणूस समजत होते आणि आरती पण मला खूप चांगला समजत होती, कारण मी तेव्हा तसाच होतो जसे ते मला समजत होते। मित्रांनो, आम्ही दोघे खूप चांगल्या रीतीने एकमेकाबरोबर राहत होतो आणि बोलत होतो, पण मी तेव्हा तिच्या बरोबर काही करणे तर दूर आहे, पण तिच्याविषयी कधी वाईट विचार पण केला नव्हता आणि मग मी कधी विचार पण केला नव्हता की मी आरती बरोबर असे काहीतरी पण करेन, कारण ती माझ्या मित्राची मोठी बहीण होती। मित्रांनो, आरतीची एक मैत्रीण होती जी मला खूप पसंत करीत होती आणि ही गोष्ट मला पण माहिती होती, पण तरी मी त्या मुलीवर काही जास्त लक्ष देत नव्हतो आणि या गोष्टीवर आरती मला म्हणायची की तू माझ्या मैत्रिणी बरोबर एक वेळा बोलून घे, पण मी सरळ नाही म्हणत होतो। मग मी आणि आरती हळूहळू जवळ येऊ लागलो। आरती पण आधीपासून एका मुलाबरोबर प्रेम करीत होती, पण त्या मुलाबरोबर तिचे काही चांगले चालू नव्हते आणि आता त्यामुळे आरती हळूहळू माझ्या जवळ येऊ लागली होती आणि मला पण तिच्या बरोबर खूप चांगले वाटत होते आणि अशा रीतीने आम्ही दोघे खूप जवळ येऊ लागलो। मग आमच्यामध्ये हसी मजाक खूप वाढला होता आणि आता तर आमच्यामध्ये 2 अर्थ असलेल्या गोष्टी आणि बोलणे पण खूप वाढले होते आणि ते आम्हाला दोघांना चांगल्या रीतीने समजले होते। मी तिला खूप वेळा डबल मीनिंग असलेले जोक करीत होतो आणि ती पण त्याला चांगल्या रीतीने हसून मला साथ देत होती आणि मला पण तिच्या बरोबर मजा करून खूप आनंद होत होता। मग मी काही कामाने माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि मग मी पाहिले की तिथे माझा मित्र आणि त्याच्या घरचे लोक नव्हते, पण तेव्हा तिची सेक्सी बहीण घरामध्ये एकटी बसली होती, जिला पाहणे आणि तिला पाहून तिच्या बरोबर बोलणे आणि तिला भेटणे मला खूप आवडू लागले होते। मी तिच्या प्रेमामध्ये एकदम वेडा झालो होतो आणि मग मला पण ही गोष्ट हळूहळू समजू लागली होती। मग मी तिला विचारले की काय घरचे बाकीचे लोक कोठे गेले आहेत, तर ती म्हणाली की माझ्या काकांची तब्येत अचानक खूप बिघडली आहे आणि म्हणून ते सर्व लोक तिथे गेले आहेत आणि आता मी घरामध्ये एकटी राहिली आहे। मग आम्ही दोघे बसून बोलत होतो आणि मी तिला तिच्या काकाच्या तब्येतविषयी सर्व काही विचारू लागलो। मग तेव्हा अचानक तिला बसल्या काय झाले माहित नाही आणि मग ती एकदम माझ्या जवळ आली आणि मग ती माझ्या बरोबर खूप विचित्र असे वर्तन करू लागली आणि मला तर काही पण समजत नव्हते की हिला अचानक काय झाले आणि आता मी काय करावे। मला तिच्या हावभावावरून असे वाटत होते की तिला काहीतरी पाहिजे आहे, पण मला तर काही समजत नव्हते आणि मला हे सर्व काही माहिती नव्हते आणि मी तिच्यापासून दूर गेलो आणि मग काही वेळाने मी माझ्या घरी आलो। पण मित्रांनो, मला तिच्या या वागण्यावरून नक्की समजले की ती मला खूप प्रेम करू लागली आहे आणि तिला माझ्याकडून काहीतरी हवे आहे। आता आम्ही दोघे अजून पण जवळ आलो होतो आणि मला मग या गोष्टीचे खूप वाईट वाटले की मी तिच्याबरोबर काही का केले नाही, पण मी मनातल्या मनात ठरवले होते की आता जर तिने असे वर्तन माझ्या बरोबर परत कधी केले तर मी पण तिच्या बरोबर तसेच करीन आणि आता मी अशी संधी मिळेल अशी वाट पाहू लागलो होतो। पण खूप दिवस निघून गेले आणि असे काही पण झाले नाही। मग एक दिवस ती वेळ आली ज्याची मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो। त्या दिवशी मी माझ्या मित्राच्या घरी गेलो आणि मी पाहिले की तिथे सर्व लोक होते आणि मी तेव्हा तिथे जाऊन आरतीची छेड काढू लागलो होतो, तर तिने पण मला काहीतरी सांगितले आणि मग मी तिला पकडायला तिच्या मागे धावू लागलो।
मग ती पलत पलत एक दुसऱ्या रूम मध्ये गेली जिथे कोणी पण नव्हते आणि मग मी तिला मागून जोरने जाऊन पकडले, पण ती पटकन माझ्या हातातून निसटली आणि माझ्या पुढे गेली आणि मग माझ्या बाहोमध्ये आली आणि मला खूप घट्ट चिकटून बसली. तिने तिचे पूर्ण शरीर माझी हातामध्ये एकदम ढिले करून सोडले होते आणि मी पण या गोष्टीचा चांगला करून फायदा उठवला आणि मग तिचे गुलाबी रसाने भरलेल्या ओठावर माझे ओठ ठेवले आणि मग मी तिला खूप मस्त किस करू लागलो आणि ती पण मला पूर्ण साथ देऊ लागली होती आणि मग आम्ही दोघांनी 5 मिनिटे किस केली आणि मग मी तिच्यापासून वेगळा झालो होतो. मित्रांनो, मला तेव्हा जे काही होत होते मी तुम्हाला शब्दमध्ये सांगू शकत नाही आणि मला खूप मजा येत होती. बहुतेक ते माझ्या जीवनाचे एकदम पहिले किस होते आणि मला ते करून आता काही पण समजत नव्हते आणि मी एकदम वेडा झालो होतो. पण तो अनुभव खूप सुंदर होता आणि आता आम्ही दोघे एकमेकाबरोबर खूप प्रेम करू लागलो होतो आणि आम्ही लोक फोनवर पण खूप वेळपर्यंत रात्री जागून सेक्सविषयी बोलू लागलो होतो. जेव्हा मला कधी चांगली संधी मिळत होती तेव्हा मी तिचे बुब्स पण दाबत होतो, पण घर मोकळे न असल्याने आम्ही लोक जास्त वेळ तर फक्त किस करणे आणि मी तिच्या कपड्यावरून तिचे बुब्स दाबत होतो आणि तिच्या पुच्छीच्या गरम गरम हवेला पण अनुभव करीत होतो. मित्रांनी आणि मग एक दिवस ती संधी मिळाली ज्याची मला खूप दिवसांनी वाट पाहत होतो. मित्रांनो, त्या दिवशी माझ्या घरचे सर्व लोक काही कामाने बाहेर निघाले होते आणि मी एकटा घरी राहणार होतो कारण मी आजारी आहे आणि मला बरे वाटत नाही असे खोटे सांगून घरी राहिलो होतो आणि माझ्या घरचे सर्व लोक मला सोडून बाहेर गेले होते आणि म्हणून ते मला सोडून बाहेर निघून गेले होते. मी तेव्हा आरतीला फोन केला आणि तिला सर्व काही सांगून टाकले आणि आता मी तिला माझ्या घरी यायला सांगितले आणि ती माझे हे ऐकून खूप खुश झाली आणि मग ती मला म्हणाली की तू कधी पण मला बोलवलेस तेव्हा मी तुझ्या घरी कधी पण यायला तयार आहे. आता मी तिच्या तोंडाने हे ऐकून अजून पण खूप खुश झालो होतो आणि मग मी दुसरा दिवस सकाळ होताच माझ्या घरचे लोक बाहेर निघून गेले आणि मग ते निघून गेल्यानंतर 3-4 तासांनी मी आरतीला फोन केला आणि मग सांगितले की तू माझ्या घरी 11 वाजेपर्यंत ये, तर ती मला म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्या घरी 11 वाजेपर्यंत पोहोचते आणि मग मी पण म्हणालो की ठीक आहे आणि आता मी ती याची वाट पाहू लागलो आणि मग मी बसून टीव्ही पाहू लागलो. तेव्हा बेल वाजली आणि मग मी उठलो आणि बाहेर जाऊन पाहिले तर दरवाजा जवळ आरती उभी होती. मित्रांनो, मी तिला पाहिले आणि मी एकदम वेडा होऊन तिला पाहत राहिलो आणि ती मला पाहून हलूच हसली आणि मग मला म्हणाली की तू आता मला आत यायला पण सांगशील का मला? आज पूर्ण दिवस मला असे बाहेर उभे करून मला पूर्ण दिवस असे पाहत राहणार आहेस? तर मी जरा बिथरलो आणि मग तिला म्हणालो हो, ये ना आत, ये ना तू. मित्रांनो, ती इतकी सुंदर दिसत होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही. माझी नजर तिच्या त्या भरलेल्या शरीरावरून जरा पण बाजूला ज्याला अजिबात तयार नव्हती आणि मग मी तर आज तिला जाऊन माझ्या सर्व इच्छा शांत करायला पाहत होतो आणि मला तिला पण खूप सुख द्यायचे होते. मग मी तिला आत बोलवले आणि एकदम पटकन दरवाजा बंद करून टाकला आणि मग मी पटकन तिचा हात पकडला आणि मग तिला माझ्याकडे ओढले आणि तिला माझ्या बाहोमध्ये मिठी मारली. मग ती मला म्हणाली की जरा वेळ तू कंट्रोल कर माझ्या राजा, मी आज एकदम फक्त आणि फक्त तुझी आहे आणि तुला जे काय करायचे आहे ते तू माझ्या बरोबर करून घे, मी तुला काही पण म्हणणार नाही. मग मी तिला उचलले आणि मी तिला माझ्या रूम मध्ये घेऊन आलो आणि मग मी तिला सोफ्यावर बसवून टाकले. आता आम्ही दोघे बसलो आणि मग बोलू लागलो. बोलताना मी हळूहळू तिच्या अजून पण जवळ गेलो आणि मग तिला मी किस करू लागलो. मी तिचे ओठ पकडून तिच्यावर किस करत होतो आणि मग मी तिला छातीवर दाबत होतो आणि त्यामुळे तिला पण खूप जास्त मजा येऊ लागली होती. मग मी तिचे टोप काढून टाकले आणि काय सांगू मित्रांनो, काय मस्त नजारा होता तो. त्या काल्या रंगाच्या ब्रामध्ये तिचे ते गोरे गोरे शरीर आणि त्यावर गोरे गोरे बुब्स खूप चांगले दिसत होते. तिच्या बुब्सचे साईज 35 असेल आणि मग मी तिला खूप जोरजोराने दाबू लागलो होतो आणि ती पण माझ्या बरोबर खूप मजे घेऊ लागली होती आणि मी तिला किस पण करीत होतो. मग तिने माझी शर्ट काढून टाकली आणि ती माझ्यावर आली आणि ती मला खूप जोशमध्ये येऊन माझ्या मानेवर माझ्या पाठीवर किस करू लागली होती. आत ती हळूहळू खाली जाऊ लागली होती आणि तिने माझी पेंट पण काढून टाकली होती आणि तिने तिचे पण पेंट काढून टाकले होते
आता ती फक्त ब्रा आणि पेंटीमध्ये होती. तिने मला बेडवर ढकलले आणि माझी पेंट काढून टाकली आणि चड्डीवरून लंड दाबू लागली. तिने चड्डी काढून टाकली आणि माझा लंड कुरवालू लागली. माझा लंड 6 इंच लांब आणि 2 इंच जाड होता. काही वेळ लंड दाबून ती माझ्यावर चढली आणि माझे ओठ चोकू लागली. मी तिच्या समोर पूर्ण नागडा होतो. मी तिला झोपवले आणि मी वर आलो. मी तिचे ओठ चोकू लागलो. ती पण मला साथ देत होती. माझा एक हात तिचे बॉल दाबत होता आणि दुसरा हात तिची पुच्ची घासत होता. ती समोर पूर्ण नागडी उभी होती. तिची पुच्ची एकदम स्वच्छ होती. ती म्हणाली, माझी पुच्ची आणि बॉल चोकून तू आज सर्व रस काढून टाक. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओह राहुल मच्छा करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोकत होतो आणि माझा लंड तिच्या पुच्चीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या पुच्चीवर माझे तोंड ठेवून मी तिची पुच्ची चाटीत होतो. ती पाय फाकवून अहच्छ उम्म यस्सस्स ओह यस्स करू लागली आणि राहुल जोरात यस फाडून टाक माझी पुच्ची. आज फाडून दे तिला. आज सोडू नको. खाऊन टाक तिला. खाज मीठव तिची. सोडू नको तिला. पूर्ण खाऊन टाक. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके पुच्चीत दाबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा लंड तिच्या पुच्चीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची पुच्ची जवू लागलो. मी एक बाजूला लंड टाकून पुच्ची जवत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोकत होतो. ती ओरडू लागली, अच्छा ओहन उम्म आणि जोरात यस्सस्स आणि जोरात. मी येणार आहे. फाडून दे माझी पुच्ची. मी मग 5-6 ठोके मारले आणि मग मी आणि ती एकदम पाणी सोडले. मी तिच्या पुच्चीतच पाणी सोडले आणि मी तिच्यावर पडून राहिलो. मग काही वेळ झाला आणि माझा लंड परत ताटला. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या पुच्चीत बोट घालू लागलो. मी 2 बोटाने तिची पुच्ची जवू लागलो. ती आहा ओहा उम्म करीत होती. मग मी तिच्या पुच्चीत जीभ घातली आणि ती चाटू लागली. ती आहा ओहा उम्म करत होती आणि मी मस्त पुच्ची चाटत होतो. ती आई येस करीत होती. ती तिची गांड जोराने वर खाली करून तिची पुच्ची माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके पुच्चीवर जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले आणि